काय भाव खताचे काय भाव काय माहिती का आमचे कांदे 1000 रुपये घ्या खताची 500 करा पेट्रोल डिझेल स्वस्त करा लेबर स्वस्त करा सगळं स्वस्त करा बिंदा शेतकऱ्याला माल काय नाही आत्महत्या करणार अशा परिस्थिती झाली होती. बरोबर 2-2.5 रुपये खर्च बनवले एक क्विंटल. बरोबर आहे ना. फुकट कांदे घेऊन राहिले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांचं आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 28 ऑगस्ट आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. दोन्ही शेड पॅक होते, बाहेर थोडीशी आवक आहे आणि 7-8 लाईनी ट्रॅक्टरचे आहे. टोटल आवक 1100-1200 मध्ये आहे. आज आवक मध्ये थोडीशी वाढ बघायला मिळाली. बघू काय बाजारभाव निघतो. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घातसाग्यांचा बाजारभाव सांगेल. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघशाल तर तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं पिकअप मधलं ते तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये कळणार आहे. दुसरा व्हिडिओ आपला ट्रॅक्टरचा राहतो दररोजप्रमाणे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आज काही बाजारभावामध्ये बदल नाही. बाजारभाव आज स्थिरच बघायला मिळाला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणत्या मालाला किती बाजारभाव निघालं ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे. आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा. चला भाऊ बघूया मित्रांनो. पहिल्या लाईनीच्या अर्ध्यातून स्टार्ट करतो आपण. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कलर आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेला? 1460. 1460 रुपये जायले. 1460 रुपीज. कुठला आहे कांदा? गाजरवाडी. काय वाटतं आज बाजारभावाबद्दल? काय वाटतं बाजाराबद्दल आज? डाऊन झालं. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1451. 1451 रुपीज. 1451. कुठला आहे कांदा? गाजरवाडी. ठीक. 1451. बियाणं कोणतं होतं? रेड 4चं बियाणं आहे मित्रांनो. गाजरवाडीचा कांदा आहे. पुढे बघू. 1200 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. परवाच्या दिवशी होते नव्हते ना? ठीक. वडनेर भैरवचा कांदा. बियाणं कोणतं होतं याचं? विद्यापीठातलं आहे. अच्छा ठीक. काय भाव गेलं? 1280 रुपये. 1280 रुपीज. 1280. कुठला आहे कांदा? पिंपळणारे वडनेर भैरव. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. परवा होते का? काय निघालं होतं बाजारात? 1100 अच्छा परवा डाऊन होतं. ठीक. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1025 रुपये. 1025 रुपीज. कुठले आपण? वडळी. ठीक. काय भाव गेले काका? 1125. 1125. 1125 रुपीज. कुठले आपण? खडक माळेगाव. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1125 जायले. 1125 रुपीज. कुठले आपण? ओझर ना? परवा होते का? नाही. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1250. 1250 रुपीज. 1250 रुपये. कुठला आहे कांदा? परवा होते का? किती गेला होता? 1200 गेला होता. म्हणजे तोच भाव आहे ना? ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 जायले. 1100 रुपीज. कुठले काका? खडक माळेगाव. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1100 रुपये. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले आपण? पाडे. ठीक. दिंडोरी. परवा होते का? नाही होते ना? ठीक आहे. बियाणं कोणतं आहे? घरगुती बियाणं आहे. बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? किती गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी नजीक. 1300 रुपये. ठीक आहे. काय गेलं? 1100 रुपये जायले. परवा होते का? किती निघालं होतं? 1153. तेच रेट आहे म्हणजे आहे. ठीक आहे. कुठला आहे कांदा? बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेली उलटी? 700 रुपये. 700 रुपीज. कुठले आपण? कनाशी. 700 रुपये जायले. बरं. परवा होते का? नाही ना? 700 रुपये. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1390. 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? देवी. बरं. बियाणं कोणतं होतं? पिंक गोल्ड. आणि परवा होते का? नव्हते ना? ठीक. पुढे बघू. काय भाव गेला?
1000 रुपये झाले. मीडियम गोल्टा मिक्स आहे. कुठले आपण? दोन गोंडवाडी. ठीक. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज मध्ये कांदा आहे. किती गेलाय? 1252. कुठला आहे कांदा? रवळस. 1252. परवा 13 होते का? किती गेलं होतं? दुसरा कांदा होता का? अच्छा ठीक. पुढं बघू काय भाव गेला? 1252. 1252 रुपीज. 1252. कुठला आहे कांदा? अच्छा कानाळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. कानाळ्याचं कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? कानाळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे कानाळ. पुढं बघू काय भाव गेला? 1100 रुपये. कुठला आहे कांदा? चितेगाव. 1100 रुपये. परवा होते ना? किती गेला होता? 1300 रुपये गेला होता. अच्छा ठीक. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. काय भाव गेला होता? 1360. 1360 रुपीज. 1360. कुठला आहे कांदा? बोळगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. 1360. 1360 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? खैरवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. परवा 13 होते का? किती गेलं होतं? 1360 गेलं होतं ना. ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 1380. 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? वडा. बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे. 1380 रुपये झाले. 1380 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलं? 1351. 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे. बघू शकतो सुपर क्वालिटी कांदा आहे. काय वाटतं बाजारभावाबद्दल आज? भांडवल सुद्धा वसूल नाही होणार असे. बरोबर आहे. 2000 ला गोणी झाली खताची. असं पावडरचे काय भाव? खताचे काय भाव? काय माहिती का? आमचे कांदे 1000 रुपये घ्या. खताची गोणी 500 करा. पेट्रोल डिझेल स्वस्त करा. लेबर स्वस्त करा. सगळं स्वस्त करा. बिनधास्त शेतकऱ्याला माल. काय नाही आत्महत्या करणार आज या परिस्थिती झाली होती. बरोबर. 2-2.5 रुपये खर्च बांधले क्विंटल. बरोबर आहे ना. फुकट कांदे घेऊन राहिले. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? किती? 1341 जाईल. बघू शकतो तुम्ही मीडियम आहे. कलर आहे. सुपर माल आहे. 1341 जाईल. कुठला आहे कांदा? सुकापूर. बियाणं कोणतं होतं याचं? स्वराज समृद्धी. ठीक आहे. सुकापूरचा कांदा आहे. पुढं बघू गोल्टी. बघू शकतो तुम्ही काय भाव गेली गोल्टी? 800 रुपये. 800 रुपये जाईल. 800 रुपीज. कुठले आपण? बरं ठीक. पुढं बघू काय भाव गेला दादा? 1251. गोल्टा मीडियम मिक्स आहे. 1251 रुपीज. बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. खैरवाडीचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव आहे? 1230. 1230 रुपये झाले. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला? ओझर ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. ओझरचा कांदा आहे. 1230 जाईल. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? मोवाडी. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. मागच्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? 1360 रुपये गेलं होतं. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम आहे. काय भाव गेलं? 1130. 1130 रुपीज. कुठले आपण? शिरसगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. 1130. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1125. 1500 रुपये किलो. कधीतरी अच्छा. चालू झालं 2 दिवस केलं. किती बरोबर केलं. कार्यक्रमात करून टाकला. अच्छा. बघू शकतो तुम्ही अन्नाची नाव 1-2 दिवस दाखवलं.
कुठला आहे कांदा? दोडांब्याचा. बरं. बियाणं कोणतं होतं? आता किती गेला बोलले तुम्ही? आता किती गेला बोलले? आता 11.25 जाईल. 1125 रुपीज. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1260 जाईल. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड बंधारा. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. पालखेड बंधाराचं कांदा आहे. 1260 जाईल. पुढं बघू काय भाव गेलं? 1360 रुपये. 1360 रुपीज. 1360. 1013. आणि कुठला आहे कांदा? पिंपळनेर साखळी. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. परवा 13 होते का? किती निघालं होतं बाजार? 1370. आज तर उलट कमी गेलाय. चांगला माल होता. ते मालापेक्षा हा चांगला होता ना. बरं ठीक. पुढं बघू शकतो मी 1325 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? वने. 1325 जाईल. मीडियम साईज मध्ये सुपर माल होता. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. 1325. 1325 रुपये.